तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणती भाजी पुन्हा गरम केल्यावर विष तयार होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चीज, ऑप्शन बी मशरूम, ऑप्शन सी कारले, ऑप्शन डी पालक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पालक. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणते फळ अमृत फळ म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए द्राक्ष, ऑप्शन बी टरबूज, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी पेरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पेरू. तुमचा तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीवरील पहिला सजीव कोणता मानला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए डायनासोर, ऑप्शन बी सायनोबॅक्टेरिया, ऑप्शन सी मासे, ऑप्शन डी कीटक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सायनोबॅक्टेरिया. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा डोळा खराब झाल्यावर त्याला दुसरा डोळा येतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए साप, ऑप्शन बी मुंगी, ऑप्शन सी गोगलगाय, ऑप्शन डी घोडा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोगलगाय. तुमचा पाचवा प्रश्न आहे, पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पोपटास, ऑप्शन बी गरुडाला, ऑप्शन सी कबुतराला, ऑप्शन डी कोकिळेला. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गरुडाला. तुमचा सहावा प्रश्न आहे, मध बनवणाऱ्या मुंग्या कोणत्या देशात आढळतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तुमचा सातवा प्रश्न आहे, लाल कुत्रा कुठे आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोरिया, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी स्वित्झर्लंड, ऑप्शन डी फिनलंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोरिया. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात लोक केळीच्या पानावर जेवण करतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी बिहार. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केरळ. तुमचा नववा प्रश्न आहे, पपई खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हृदयरोग, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी कर्करोग, ऑप्शन डी स्टोन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हृदयरोग. तुमचा 10वा प्रश्न आहे, असा कोणता देश आहे जिथे सूर्य मध्यरात्री 12 वाजता उगवतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी सिंगापूर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.